आमचे ऑफिशियल सर आपल्याला विनंती असेल की आपण टायमिंग लावा सर. हरिदोरे आणि त्यांचं नाव काय संतोष सुरेश निरगुडा आणि हरिदोरे आमचे जे ऑफिशियल आहेत. सर आपण टायमिंग लावा 20 मिनिटांचा. 20 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे. 15 मिनिटांच्या आतमध्ये जर तुमची 3 षटकं कंप्लीट झाली नाही तर मात्र चौथ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन याची नोंद घ्या. फिल्डिंग करण्याचा निर्णय वाशिली टीमचा पहिलं षटक घेऊन आला. P1चं पहिलं षटक गोलंदाज वाशिली टीमचा 12वा प्रतिनिधी आपण या. वाशिली टीम उशिराने मैदानावरती दाखल झाले. त्यांना 2 धाब्यांची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. पहिला चेंडू अव्वंतर आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय अव्वंतर चेंडूने मात्र सुरुवात झाली आहे पहिल्या सत्राला. अगदी आपण पाहताय पहिले षटक घेऊन आलाय मोतीराम हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय आकाशला. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो टीमचा कॅप्टन सोन्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अव्वंतर. कट करायचं होतं खडेकडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी चांगला चेंडू लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आउटसाइड ऑप्शन चेंडूची डिलेव्हर्ट केला आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरी अव्वंतराला असेल त्यानंतर मात्र डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हे बॅटल आणि ही मॅच फार चांगली आपल्याला पाहायला मिळेल कारण की आणखीन एक दर्जेदार चेंडू परंतु अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पनिशमेंट इथे मात्र करत असताना आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या अव्वंतरच्या साह्यानं. गाठीमाल टीम आपण पाहताय अंपायरने बाईट दिली होती की आम्ही प्रथमतः नाईट रजनीमध्ये खेळतोय. 50चं टार्गेट आम्ही ठेवणार असं देखील त्यांनी म्हटलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ओळखणं फार गरजेचं होतं. या चेंडूमध्ये गती होती अरे गतीनं बीट करत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 अव्वंतर चेंडू जरूर आलेत परंतु 2 डॉट बॉल देखील आलेत. धावा आपण पाहताय 2 आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना हा भन्नाट वेगानं सबोर टाकला होता. पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय चेंडू. लेग कटर लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वाशिवली टीम कडून. गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून मोतीरामच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जो P1चं पहिलं षटक घेऊन आला आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः थांबवण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून चालू आहे मैदानावरती. सलामीच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम मात्र तो करतोय. हा फुलटा चेंडू ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग एकच धाव आली आहे. बाट मधून खऱ्या अर्थानं आपण पाहतो आकाशचा एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला निश्चित मिळेल. 3 धावा धाव फलकावरती. इथे अकाउंट ओपन करतोय वैयक्तिक आपला अंकुश आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. ऑन साइडला हा फटका फसला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत आपण पाहतोय दोन्ही ही बॅटर इथून कंप्लीट करतायत त्या 2 धावा. इथे आपण पाहतोय बॉल हवेमध्ये होता आणि झेलची खऱ्या अर्थानं संधी होती परंतु संधी इथे मात्र गमावली आहे. झेल ड्रॉप झाला. हा फटका देखील चांगला यावेळी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी क्रिकेट मधील सेफ फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डाऊन द बॉलर चौकार.
धन्यवाद डीजे. आपण पाहता चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आपण पाहताय मोतीरामचा जण अप्रतिम षटक हाताळलं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. 2 अव्वांतर चेंडू, 3 निर्धाव चेंडू, त्यानंतर आपण पाहताय एक चौकार, एक दुहेरी आणि एक सिंगल. एकंदरीत 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसरं षटक आता आपण पाहताय हरिचंद्र आलाय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. हरिश्चंद्र दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहताय सेकंड गेंड वरती आपण पाहताय फलंदाज अंकुश. धावसंख्याचा तुम्हाला टार्गेट इथून मात्र सेट करायचं आहे. कट केला यावेळी पॉइंट मधून चेंडूला काढलाय. वेकंड एरिया आहे, क्षेत्ररक्षक फार वेगानं चाललेत, त्यांना चेंडू अडवणं होईल कठीण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, कव्हर पॉइंटला आलाय. हा दर्जेदार अंकुशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण पाहताय धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 13 धावा धाव फलकावरती. टार्गेट खऱ्या अर्थाने इथून सेट करायचं आहे आणि त्याच मार्गावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा कट केलाय यावेळी पाठीमागे चेंडू चाललाय. थर्ड मॅनला चिरत चेंडू सीमारेषेच्या पलीकडं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडं. चौकार. डॉट बॉल आलाय. आता मात्र अचूकता पाहायला मिळालेली या ठिकाणी आपल्याला गोलंदाजाची. 2 चौकार काढल्यानंतर मात्र आता ट्रॅकवरती आलाय डॉट बॉल. त्याच्या माध्यमातून लगेच कमबॅक आपल्याला पाहायला जरूर मिळाला या ठिकाणी. हा जबरदस्त फटका ऑन साईडला, प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सफर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे अंकुशच्या बॅट मधून आलाय. हा मायटी हिट ब्रँडेड षटकार. षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या. आपण पाहता 23 धावा धाव फलकावरती. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू, अंपायर सांगतात नो बॉल. डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. अतिरिक्त उचली या चेंडूवरती, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्या अंपायरने मात्र ते ओळखलं आणि त्यानंतर डिसिजन दिलाय. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त धाव, त्यानंतर नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहतो 24 विदाउट लॉस. गाठीमाल टीम आपण पाहताय या ठिकाणी बॅटिंग करतीये. टॉस गमावला होता खऱ्या अर्थानं त्या टीमनं. त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना चांगली धावसंख्या. फ्री हिटचा चेंडू हलक्या त्यानं कट केलाय. अगदी थर्डमॅन मधून चेंडूला काढायचं होतं. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल फक्त सिंगल. 25 धावा धाव फलकावरती. फ्री हिटचा चेंडू हलक्या हातानं चेंडूला ग्लान्स केलं होतं. हे चांगल्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं चांगलं उदाहरण आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही जेवढं संयमी क्रिकेट मैदानावरती खेळाल ना, तेवढं तुमच्या टीमसाठी आणि तुमच्यासाठी देखील चांगलं असेल. यावेळी ऑन साईडला हा फटका शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहताय. मिळेल फक्त एक सिंगल. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गाठी महाल आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय वाशिवली या 2 टीम दरम्यान मध्ये. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 26. 2 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झाला.
प्रति षटक आपण पाहतोय 13ची सरासरी राखली आहे ती गाठीमाल टीमनं प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. चांगली सरासरी खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल, कारण की 2 षटकांमध्ये 26 धावा आल्यात. उर्वरित अजून पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 2 षटकांचा इथून खेळ बाकी आहे. आणि जमेची बाजू खऱ्या अर्थानं जर इथून पाहायला गेलं ना तर मात्र सलामीची जोड सगळी अजूनही मैदानावरती आहे. ही जमेची बाजू असेल गाठीमाल टीमसाठी. वाशुली टीमला इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजी मधून, कारण की विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. कारण की जी पार्टनरशिप आपण पाहतो ना बिल्डअप झाली आहे, ती पार्टनरशिप इथून मात्र त्या पार्टनरशिपला ब्रेक लावावा लागेल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे, परंतु त्यासाठी लागणारं जे वायफाय, जे वायफायची सुविधा आमचे प्रशांत केबल नेटवर्कचे मालक जे प्रोप्रायटर शेखर दिनकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे वायफाय मात्र देण्यात आलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. आणि त्यांच्या समयमध्ये आपण पाहतो विकेश जाधव देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला, भिलवली ठाकूरवाडी आणि चाफेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपण टॉस साठी लगेच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. भिलवली ठाकूरवाडी आणि चाफेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या आपण पाहताय 27. डावकुराताचा हा गोलंदाज वेगवान चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, हलक्या चेंडूला ग्लान्स केलाय, एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट. 28 धावात पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल इथून पाहायला मिळतात. तिसरं षटक आपण पाहतोय राकेश आतापर्यंत चांगलं पाहायला मिळत आहे. यावेळी लोअर फुलटॉस आक्रमण केले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडली जाईल झेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज राकेश. खऱ्या अर्थानं गरज होते ब्रेक थ्रूची वाशिवली टीमला, आणि तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना राकेश या गोलंदाजानं पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र विकेट. भन्नाट वेगानं अगदी पाहतोय आपण फुललेनचा चेंडू होता, त्याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका सजवायचा होता. एलिव्हेशन मिळालं नाहीये, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, आणि इथून आपल्याला पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. डावकुरा त्याचे गोलंदाज एक नॅचरल स्विंग, हलक्या त्यानं कट करायचा होता. आणखीन एक चांगला जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. मोमेंटम शिफ्ट करणारी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राकेशची काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आतापर्यंत साकारत असताना त्यांना आतापर्यंत चेंडू मात्र 4 मात्र फेकले, त्याच्यामध्ये 1 विकेट 2 धावा. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, वेकंड एरिया, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडं हा फटका आलाय. फलंदाज अंबरनाथच्या बॅट मधून हा चौकार. खऱ्या अर्थानं व्यवस्थित चालू होतं बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. अगदी 5 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती आपण पाहताय ना अंबरनाथ या फलंदाजाच्या बाट मधून चौकार आला, आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आपण पाहताय 32 धावा धाव फलकावरती. चला, नेक्स्ट मॅच साठी आपण पाहताय चाफेवाडी आणि भिलवले ठाकूरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक आता इथून प्रगतीपथावरती असेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज हमर अमर आलाय 14 षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती. स्लॉगरचं अंतिम षटक आपल्याला इथून पाहायला मिळेल. शेवटचं षटक स्टॅकिंग एंड वरती आपण पाहता अंकुश. चांगला फटका यावेळी ड्राईव्ह केले चेंडूला. अगदी आपण पाहता लॉंग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रायनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहता दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 34. इथून मात्र एक फलंदाज बाद झाला. टीमचा कॅप्टन अगदी लवकर मात्र त्यानं साथ सोडली अंकुशची आणि मैदानाच्या बाहेर आला. फुलटा चेंडू मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅरी केली झेल. कॉटन बॉल. फलंदाज बाद अंकुश. देखील आपण पाहताय खोलवर टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस करावी लागते.
एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा आणि 2 धावा पॅनल्टीच्या 1 षटकानंतर ऍड केल्या जातील. 42 धावा धावफलकावरती आहे. 43चं टार्गेट आहे. 2 धावा जर का याच्यामध्ये ऍड केल्या तर मात्र टार्गेट जाईल 55 सॉरी 45. 42 धावा धावफलकावरती आहे. 43चं टार्गेट आहे. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर 45चं टार्गेट असेल. म्हणजे ऑलमोस्ट जे कॅप्टनने बाईट दिली होती 50 धावसंख्येची तिथपर्यंत मात्र मजल मारली आहे ती घाटमाल टीमनं. आणि तेच आपण पाहत आहे की वाशिवली टीमच्या कॅप्टनने देखील सांगितलं होतं 40 धावांपर्यंत आम्ही रोखू. त्यांनी देखील रोखण्यामध्ये त्यांना यश आलं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चाफेवाडी टीमचा कॅप्टन आणि भिलवले ठाकूरवाडी टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आता आपण टॉस साठी यायचंय. भिलवले ठाकूरवाडी आणि चाफेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या. चला भिलवले ठाकूरवाडी संघाचा कॅप्टन आणि चापेवाडी संघाचा कॅप्टन आपण यायचं व्यासपीठावरती. भिलवले संघाचा अनिल हिरवा साहेब आपण आला असेल तर यायचंय. तसेच चापेवाडी संघाचा कॅप्टन हेमंत कंडवी आपण आला असेल तर यायचंय. हॅलो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समयामध्ये जोडले जातात आमचे जीवन सर. खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकला. फार चांगलं समालोचन मराठी भाषेची खऱ्या अर्थानं रचना त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट मॅच साठी मात्र निश्चित ते जोडले जातील. धावसंख्या आपण पाहताय 42. 43चं टार्गेट आहे. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर टार्गेट असेल वाशिवली टीम समोर ते 45चं. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करून घेऊया. तू फक्त तिथे जाऊन त्यांच्याकडे माईक दे. मी इकडनं बोलतो. तिथं जा तिथं उभा राहा टॉस साठी. मी बोलतो तू फक्त चला दामू खैर माझी समाज कल्याण समिती रायगड जिल्हा समाज कल्याण सभापती रायगड. हा बोल. कॉमेंट्री करते ना काय करू. कोणी बोल सदस्य दामा स्ट्रायकिंग एंड वरती मॅच बघत होतो. पहिलं षटक आपण पाहतोय. दामा गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू वेगवान चेंडू. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव आता धावफलकावरती. टार्गेट असेल ते 45 धावसंख्येचं वाशिवली टीम समोर. इथून त्या टार्गेटला तुम्हाला बचाव करायचा तर चांगली गोलंदाजी तुम्हाला मैदानामध्ये साकार करावी लागेल. अव्वंतर चेंडूने मात्र समोरच्या टीमचं धावफलक निश्चित वाढता येईल.
जोरकस अपील केली जाते अंपायरचं बोट आकाशाकडे. इथे गोल्डन विकेट आली आहे. पहिला चेंडू आव्हान तर त्यानंतर मात्र मिळवली आहे विकेट. पहिला आदरा लागतोय वाशिवली टीमला. फलंदाज इथून बाद होईल. हरिश्चंद्र डीजे थांबा थोडं. आपल्या माजी समाज कल्याण सभापती रायगड दामू खेळ, त्याचप्रमाणे सदस्य गीताताई योगेश ठोंबरे वावरले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी 2024च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. पहिली विकेट आली आपण पाहताय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय हरिश्चंद्र. कोणती धाव फलकावरती न लावता 0 या धावसंख्येवरती अगदी टीमला नाराज करत मैदानाच्या बाहेर आलाय. टार्गेट पाहायला गेलं तर 45 धावसंख्येचं आहे. अगदी माफक असं टार्गेट आहे. 4 षटकांमध्ये 45 धावसंख्येचं. ते टार्गेट चेस करत असताना थोडंसं जोखीम त्याने जरूर उचललं. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यानं केला. जे 30 सर्कलचे रिस्ट्रिक्शन असणारं षटक आहे त्याच्यावरती त्याला आक्रमण करायचं होतं आणि तिथे मात्र सपशेल फसला आणि गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. कौतुक करू या दामा या गोलंदाजाचं. जण पहिला चेंडू अव्वंतर फेकून दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती डावकडे हाताचा फलंदाज राकेश मैदानावरती. चेक करावा लागेल. धाव इथे तर कंप्लीट झाली आहे. अंपायर सांगतायत आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरच्या धावा पुनश्च धावफलकावरती ऍड केल्या जातील. व्हाईट +1. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. यष्टीरक्षकाला देखील चेंडू गॅदर करण्यासाठी बरेचसे अडचणी निर्माण होतात त्या ठिकाणी. आणि लाईट बंद करा. जे टेम्पोवाला आता त्याचे लाईट बंद करा. धावसंख्या 3 पाहायला मिळते. 1 विकेट. यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू हवाई सफर. क्षेत्ररक्षक आहे फार दूरवरून आलेत. तोपर्यंत चेंडू झालाय फरार. सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा आलाय चौकार. आणखीन एक एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉल. अंपायर आमचे फार चांगले आहेत हरिदोरे सर. आणि त्यानंतर आपण पाहताय आमचे सुरेश निरगुडा सर. फार चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी टेनिस क्रिकेट .inच्या पंच आहेत ते खऱ्या अर्थानं. नामवंत पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कमी गतीनं टाकला होता फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शॉर्ट स्कोर लेगच्या क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. तोपर्यंत इथून मिळतील त्या 2 धावा. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाकडे भरपूर टायमिंग होता. चेंडूला जज करत होता. चेंडू खाली पोहोचला देखील होता. परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हाताला स्पर्श करून जमिनीवरती दान झाला आणि ड्रॉप झालाय झेल. फलंदाज मोतीरामचा जो सलामीला गेलाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 45चं टार्गेट इथून मात्र कंप्लीट करायचे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 10 धावा धावफलकावरती. नक्कीच या ठिकाणी बिलवले टाकूरवाडी आणि चापेवाडी आणि इथे फलंदाज दरम्यान या ठिकाणी मात्र नानापैकीचा कॉल केला जातोय. तरी मी नानापैकीचा कॉल करण्यासाठी आमंत्रित करीन वामन वाला. आपण नानापैकीचा कॉल करायचा आहे. तर माजी समाज कल्याण सभापती रायगड दामू खैर साहेबांच्या शुभ हस्ते आपण चाफेवाडी आणि भिलवले ठाकूरवाडी या 2 टीम दरम्यान आपण टॉस करूया. त्या ठिकाणी आमचे मान्यवर टॉस करतायत. चाफेवाडी आणि भिलवले ठाकूरवाडी या 2 टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. कॅमेरा बंद थोडस आपण कव्हर करा व्यासपीठ. आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन जाऊ नका. थोडस आपण
टॉस कोणते संघ जिंकलाय? चापेवाडी टीमनं टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल चापेवाडी टीम? क्षेत्ररक्षण असणार आहे आमचं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती हो. धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपल्याला? 30 ते 35 या धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 30 ते 35 या धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल. आपण पाहताय चापेवाडी टीम आपण बरेचशा मोठमोठ्या टुर्नामेंट आपण खेळताय, परंतु आपण पाहताय पलसझरी ठाकूरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आमदार ट्रॉफी या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे, कारण ग्राउंड पण एकदम मस्त वाटतं आम्हाला पण. निश्चित हे होते चापेवाडी टीमचे कर्णधार. जाऊया आपण भिलवलेवाडी ठाकूरवाडी या टीमच्या कर्णधारांकडे. अगदी आपण पाहता टॉस आपण गमावलाय. आपल्या वाट्याला खऱ्या अर्थानं फलंदाजी आले. किती धावेंपर्यंत मजल मारणार? किती धावसंख्येचं टार्गेट ठेवणार समोरच्या नक्कीच आम्ही टीमसमोर? 50 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न करू. निश्चित 50 ते 60 धावसंख्येचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न. असे कोणते फलंदाज आहेत तुमच्या टीम मध्ये की या धावसंख्येपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचाल? मोहन असेल, नागेश असेल आणि स्वतः मी असेल. निश्चित निश्चित निश्चित. आपण या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत इथे दिसूनच येत आहेत आपल्याला आणि आयोजकांचे खूप खूप आभार. थँक्यू. हे होते आपण पाहताय भिलेवाडी ठाकूरवाडीचे कर्णधार, भिलवले ठाकूरवाडी टीमचे कर्णधार. थँक्यू. आपल्या दोन्ही कर्णधारांना आपण खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या मॅचसाठी. जाऊया चालू मॅचकडे, जिथे आपण पाहताय 45चं टार्गेट इथून मात्र असणार आहे ते वाशिवली टीम समोर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थोडंसं मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करूया. माजी समाज कल्याण सभापती रायगड दामू खेर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे सन्माननीय वामन ओला साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. दामूजी खेर साहेबांचा शुभ सन्मान वामन ओला साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामन आपण जरा व्यासपीठ कव्हर करा. कॅमेरामन आमचे कॅमेरामन आपण व्यासपीठ कव्हर करा. आणि त्यानंतर आपण पाहताय वावरले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य आमच्या सन्माननीय गीताताई योगेश ठोंबरे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती, अगदी शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रामदास सांबरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. गीताताई योगेश ठोंबरे यांचा मान सन्मान. कॅमेरामन आपण थोडंसं इकडे व्यासपीठ कव्हर करा. आणखीन एक सन्मान आहे कॅमेरामन आपण असंच राहू द्या एकच. आणि त्यानंतर आमचे सन्माननीय योगेशजी ठोंबरे वावरले यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती कृष्णा पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. भिलवले का? हा, भिलवले यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. आमचे आयोजक आपण पाहताय कृष्णाजी पिरकर आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. खऱ्या अर्थानं गोलंदाज फार अप्रतिम आहेत. आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. संपूर्ण आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करूया, कारण की अगदी तल्यामध्ये असलेलं हे मैदान अगदी खेळण्या योग्य करून त्यांना दिलंय. त्यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूया. चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती 23 धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या होत्या त्या 18 गोलंदाज दामून ज्यांना आघाडीचे चेंडू खऱ्या अर्थानं अप्रतिम हाताळले होते, परंतु त्यानंतर त्यांच्यावरती प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळाले. हा फटका चांगला आहे पाठीमागच्या दिशेनं. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त सिंगल. या सिंगलच्या साह्यानं 24 धावा धावफलकावरती. पाठलाग करायचे 45
या धावसंख्येचा आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही इथून बनवायचे 21 धावा. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय अजूनही चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजे 3. 15 चेंडू आणि 21 ची गरज आहे. फुल टॉस बॉल होता, खऱ्या अर्थानं टॉस करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. बाडन बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. फुल टॉस चेंडू जे ते गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आमंत्रण दिलं होतं फलंदाजासाठी, ते मात्र स्वीकारता आलं नाहीये. इथून आपण पाहताय आणखीन एक निर्धाव चेंडू. या धावा जर तुम्हाला या धावसंख्येचा बचाव करायचा असेल ना गावटमाल टीमला, गाठीमाल टीमला, तर मात्र डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. हा फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्या फटक्यासाठी झेल कॅरी झाली आहे आणि इथे मात्र लागतोय दुसरा आदरा वाशिवली टीमला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 24. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज अशोकनं आतापर्यंत चांगली कामगिरी जरूर केली आपल्या टीमसाठी, कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्या धावांना आता रोख लावण्याचं काम मात्र अशोक करतोय मैदानावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय. पुनश्च कट करायचा होता, अँगल क्रिएट करणारा चेंडू आपण पाहतोय. राऊंड विकेटने खऱ्या अर्थानं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारली जाते आणि इथे मात्र षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6. इकॉनॉमिकल षटक खऱ्या अर्थानं अशोकचं आपल्याला पाहायला मिळालं. ज्यानं धावा खर्च केल्या 6, त्यानं विकेट मिळवला 1. अप्रतिम गोलंदाजी आहे, त्यानं मात्र साकारली आहे. आता 12 चेंडू आणि बनवायचे आहेत, त्या म्हणजे 21 धावा. येणारे 12 चेंडू 21 ची गरज आहे. अजूनही इथून सामना जिंकण्यासाठी अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. जो प्रयत्न करेल ना तो मात्र इथून ही मॅच जिंकेल. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाशिवाय काहीच होणार नाहीये. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चाफेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिलवले ठाकूरवाडी या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर मात्र चौथी मॅच इन ऍक्शन आयोजक आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पलसदरी ठाकूरवाडी टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. घरोली मैदानावरती कशा प्रकारे खेळ करणार, इथे मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं चौकार. तर आणखीन एक दर्जेदार फटका, माहिती हिट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडं षटकार.
येणारे 9 चेंडू 11 धाब्यांची इथून अजूनही गरज आहे. खऱ्या अर्थानं दुसरं षटक फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती. त्यानंतर मात्र प्रति हल्ले तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात, परंतु प्रति हल्ले चढवणारा फलंदाज यावेळी राकेश मैदानाच्या बाहेर आलाय. इथे मात्र इथून टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? कारण ज्यानं या मॅच मध्ये आपल्या टीमला अगदी विजयाच्या समीत बांधून ठेवलं होतं तो राकेश मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. येणारे 8 चेंडू बाकी आहेत. 11 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. राकेशला परतावलाय. खऱ्या अर्थानं राकेशने गोलंदाजी देखील अप्रतिम हाताळली होती. आता फलंदाजी करत असताना आपल्या टीमला चांगला मोमेंटम त्यांना मिळवून दिला. आता हिथून खऱ्या अर्थानं कशा प्रकारे बॅटिंग होईल हे देखील पाहावं लागेल, कारण की नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला अशोक. सचिन आणि अशोक. 8 चेंडू 11ची गरज. हाफ टॅकर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अंपायर मात्र सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. लाईन चेक केली त्यानंतर निर्णय दिलाय. आता येणारे 8 चेंडू 10ची गरज. एक चेंडू निर्णायक असणारी या मॅच मधील डॉट बॉलची गरज आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं मात्र प्रेशर क्रिएट कराल तुम्ही बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, परंतु तुम्ही इथे मात्र अव्वांतर चेंडू फेकताय. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी गती थोडीशी कमी केली होती, पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली आहे आणि अगदी पाहण्यास भाग ठेवलाय फलंदाजाला आणि इथून आलाय डॉट बॉल. आता 7 चेंडू बनवायचे 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलला जात आहे. तुम्हाला मैदानामध्ये कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचं आहे. अगदी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मैदानावरती क्रिकेट इथून खेळायचं आहे, कारण की 7 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा फटक्याची गरज आहे. फुलटा चेंडू ऑन साईडला. टायमिंग प्रॉपर नाहीये. अंपायर सांगतात नो बॉल आहे. इथे मात्र गोलंदाजानं चुकी केली आहे. फिल्डरने देखील. बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा आलात. 3 धावा धावफलकावरती इथून ऍड होतील. येणारे 7 चेंडू बनवायचे 7 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असेल. 7 चेंडू 10ची गरज होती. गोलंदाजानं चुकी केली. एक नो बॉल टाकला. विमर फेकलाय. त्याच्यावरती 2 धावा सहजरित्या कंप्लीट केला. समीकरण पुनश्च बदललं जात आहे. येणारे चेंडू शिल्लकातील 7 आणि इथून बनवायचं आहेत त्या 7 धावा. अशोक आणि त्याच्या साथीला सचिन आपण पाहताय. भन्नाट वेगानं व्हाईट बॉल. आणखीन एकदा आपण पाहतोय चुकी. फ्रेट इथून मात्र कंटिन्यू असेल. 7 चेंडू 6ची गरज. अगदी पाहायला गेलं तर चेंडू जास्ती आणि आता धावा कमी असंच पाहायला मिळतं. ज्या टीमचा हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल हे देखील तितकंच खरं आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. हा चांगला चेंडू आहे का? अंपायर सांगतात यस. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि बनवायचे त्या 6 धावा. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर या 6 धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. आता संघर्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल, कारण की 6 चेंडू 6 धावा एकीकडे वाचवायचे आहेत, तर एकीकडे त्या धावसंख्येचा अगदी पाहतो आपण पाठलाग करायचा. 6 चेंडू 6ची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. दोन्ही टीमला विनंती असेल की नेक्स्ट मॅच साठी आपण सज्ज राहा. 6 चेंडू 6ची गरज आहे. हा दाखवतो. येणारे निर्णायक चेंडू असतील इथून 6 आणि बनवायचे त्या 6 धावा. मॅच अगदी निर्णायक अगदी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. 6 चेंडू 6ची गरज आहे. अगदी आपण पाहतोय वानखेडेवरती मुंबई विरुद्ध आपण पाहतोय आरसीबी असा सामना देखील चालू आहे.
सगळेजण ही मॅच देखील पाहतायत, परंतु अर्ध लक्ष त्या मॅच कडे देखील आहे, कारण की मुंबई आज मैदानावरती खेळ करते. पहिलाच फटका आणि इथं मात्र रिझल्ट मात्र क्लिअर करत असताना हा विजयी षटकार आलाय फलंदाज सचिनच्या बाट मधून. MSD ची आठवण करून देणारा हा विजयी षटकार. चला नेक्स्ट मॅच